जय शिवराय। आज आहे 27 एप्रिल आणि आज सुद्धा अहिल्यानगर त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागांमध्ये, पुणे परिसरामध्ये, सांगलीमध्ये, सोलापूरमध्ये, लातूरमध्ये, थोडाफार झालाच तर चंद्रपूर आणि वाशिमच्या काही भागांमध्ये या जिल्ह्यांमध्ये पर्सेंटेज खूप कमी आहेत। पण अहिल्यानगरमध्ये पर्सेंटेज वाढलेले आहेत। 27 तारखेला दुपारनंतर दिवस मावळता कोणत्याही क्षणी स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे, सगळ्यांना होणार नाही। ज्या ज्या ठिकाणी पश्चिम भागाकडनं ढग येताना दिसतील त्या ढगांमधनं हा पाऊस त्या लोकेशनला बरसू शकतो। अचानक आलेल्या वातावरणामुळे धांदल उडू नये त्यामुळे हा व्हिडिओ त्या भागातल्या शेतकऱ्यांना पाठवायचा आहे। तर जास्त व्याप्ती किंवा ॲक्युरसी जर सांगायचं झालं तिथे येऊ शकतो तो भाग आहे अहिल्यानगरचा, सांगलीचा, कोल्हापूरचा, साताऱ्याचाही मोजका आहे। कोल्हापूर बरोबरच बेळगावमध्ये मोजक्या ठिकाणी आहे। पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी असं स्थानिक वातावरण बनायला सुरुवात होणार आहे। तर मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर एक कदाचित बनला तर बनला बऱ्यापैकी। निलंगा पट्टा, लातूर पट्टा, सावंतवाडी पट्टा, त्यानंतर इकडे पाहायला गेलं तर रिसोडच्या काही तुरळक भागांमध्ये आजचं वातावरण आहे। थोड्या ठिकाणी पडेल 2-4 गावांना आणि थोडंफार खाली गेलं तर वाशिम, पुसद, डिग्रजचे जे काही भाग आहेत इथे होऊ शकतो। सर्वांना हा पाऊस होणार नाहीये, फक्त मोजक्या ठिकाणी ढग अचानकच येणार आहेत तिथे आणि ते बरसणार आहेत। तर सर्वात जास्त व्याप्ती जी राहील ती अहिल्यानगरची, जास्त म्हणजे 10% आसपास आहे, ज्यामध्ये अहिल्यानगरचा पश्चिमेकडील भाग घेत तो खाली खाली सरकेल आणि हे होणार आहे गरमीची लेवल जास्त असल्यामुळे। तुम्हाला अचानकच दुपारनंतर 2-3 वाजता ढग जमायला सुरुवात होईल। रात्री किंवा दिवस मावळता हे वातावरण नक्की सक्रिय होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा। कालही मी रात्री तुम्हाला एक लॉंग मोठा व्हिडिओ दिलेला आहे 8 मिनिटाचा, तो देखील याच चॅनलवरती पहा आणि फॉलो करून सबस्क्राइब करून इतरांना देखील व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा। आजचं वातावरण दुपारनंतर नक्की सक्रिय होणार आहे। जय शिवराय, धन्यवाद।